चा आपला पेपर असणार आहे आणि यासाठी आपल्याला वेळ आहे 1 तास. यामध्ये आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका ही उत्तरांसहित पाहणार आहोत. त्यामुळे आपण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचे आहे आणि हो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर मात्र चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे. आणि या व्यतिरिक्त आपल्याला जर कोणत्याही विषयाची प्रश्नपत्रिका हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. मी आपल्यासाठी ती प्रश्नपत्रिका नक्की घेऊन येईल. यामध्ये सर्वात पहिले आपला क्वेश्चन नंबर फर्स्ट, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड राईट अल्फाबेट ऑफ इट. तर आपल्याला खाली जे 4 ऑप्शन दिले आहेत तर ते योग्य पर्याय निवडायचा आहे व त्यांची उत्तरेही आपल्याला लिहायची आहेत. एकूण किती? तर 3 गुणांसाठी. त्यामुळे सर्वात पहिलं, इन ह्युमन स्पर्म प्रोडक्शन ॲक्युअर इन अ ऑर्गन. तर इथे आपल्याला एकूण 4 पर्याय दिले आहेत. त्यापैकी त्याचं योग्य उत्तर आहे तर टेस्टीस. त्यानंतर त्यामध्ये सेकंड, ठीक आहे, कॅन बी कन्सिडर ॲज द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ अ वाईस मॅन. तर याचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए. यानंतर यामध्ये थर्ड आहे, फॉर फॉर्मेशन ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन डॅश मॉलिक्यूल आर नेसेसरी. इथे आपल्याला एकूण 4 ऑप्शन दिलेले आहे आणि यामध्ये याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. यानंतर पुढे आहे क्वेश्चन नंबर फर्स्ट व त्यामध्ये बी, सॉल्व द फॉलोविंग सब क्वेश्चन्स. त्यामधले पहिलं, राईट द करेक्टलेशन. त्यामध्ये ॲक्सेसरी वर्ड्स, कर्ली अँड कॉलेरा, त्यानंतर एस्टिनियल वर्ड्स, तर अँड्रेसियम अँड ग्लायनोजियम. अशा प्रकारे याचं उत्तर आपण इथे लिहायचं आहे. यानंतर यामध्ये पुढील आहे सेकंड, फाइंड द ऑड मॅन आउट. तर यामध्ये आपल्याला एकूण 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी आपल्याला वेगळा शब्द हा यामधील ओळखायचा आहे. तर वेनेशन, शेप ऑफ सीड्स, लीफ पेटोल अँड लीफ शेप. तर यामध्ये दुसरा म्हणजेच शेप ऑफ सीड्स हे काय यामध्ये वेगळा ऑप्शन आपल्याला दिलेला आहे. यानंतर पुढील असणार आहे क्वेश्चन नंबर सेकंड, सॉल्व द गिवन सब इक्वेशन. तर खाली आपल्याला जे प्रश्न दिले त्यापैकी आपल्याला उत्तरे ही यामध्ये लिहायची आहेत. एकूण किती? तर 4 गुणांसाठी आपल्याला हा प्रश्न इथे विचारण्यात आलेला आहे. त्यामध्ये सर्वात पहिला आहे, गिव्ह द सायंटिफिक रिझन वी फील एक्झॉस्टेड आफ्टर एक्सरसाइजिंग. आणि त्यानंतर यामध्ये सेकंड आहे, आयडेंटिफाय द पार्ट ऑफ शॉन ॲज अ ॲरो इन द फिगर अँड डिफाईन रिलेटेड एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन. तर येथे आपल्याला जो पार्ट दिलेला आहे तर त्याविषयी आपल्याला काय त्यामध्ये त्याचं कनेक्शन हे आपल्याला सांगायचे आहे आणि इथे अशा प्रकारे आपण सर्व हे उत्तर यामध्ये लिहायचं आहे. ठीक आहे, इथे पाहायचं जे उत्तर दिलेलं आहे तर सर्व उत्तर आपण इथे काय करायचं आहे तर लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. यानंतर यामध्ये क्वेश्चन नंबर थर्ड, सॉल्व द फॉलोविंग सब इक्वेशन. एकूण 6 गुणांसाठी आपल्याला इथे दिलेले आहेत. ते आपण व्यवस्थितपणे यामध्ये वाचायचं आहे व सर्वांची उत्तरे आपण ही लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. यानंतर आपल्याला इथे जी आकृती दिलेली आहे तर या आकृतीवर आपल्याला इथे काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे आपण यामध्ये लिहायची आहेत. ठीक आहे, इथे पाहायचं सर्वात पहिले आपल्याला दिलेलं आहे, विच इज द इंटेन्शन कंडन वेअर इज द प्रेझेंट AUG ऑन mRNA. त्यानंतर सेकंड, टाईप ऑफ RNA प्रेझेंट इनसाइड द रायबोझोम विच ट्रिपल कंडंट इन प्रेझेंट ऑन इट. तर tRNA आणि UAC. त्यानंतर सी, which genetic code is present on mRNA that is leaving a nucleus, a specific sequence of codon. यानंतर यामध्ये पुढे आहे क्वेश्चन नंबर फोर्थ, सॉल्व सब इक्वेशन. तर यामध्ये एकूण आपल्याला 5 गुणांसाठी फक्त एक प्रश्न हा सोडवायचा आहे. इथे आपल्याला एकूण 2 प्रश्न दिले तर दोघांपैकी आपण एकाच उत्तर इथे लिहायचं. त्यामध्ये पहिला आहे, हाऊ डू ऑल द लाईफ प्रोसेस कंट्रीब्यूट द ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी. आणि सेकंड आहे, विच आर द रिझन फॉर द इंडरगिंग मेनी स्पीसीज ऑफ प्लांट अँड ॲनिमल, हाऊ कॅन वी सेव्ह दोज डायव्हर्सिटी. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आणि हो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे.